बोल तू. तर आता मस्त मीठ टाकले, थोडंसं सेंदव मीठ टाकलेलं आहे बरं का. हे बा, सेंदव मीठ बाजरीची भाकर करायला थोडंसं मीठ टाकायचं. भाकरीला छान चव लागते. आणि अशा प्रकारे मस्त मळून घ्यायचं. असं कच 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 छानपैकी पीठ मळून घ्यायचं. चल पोरी बनव भाकरी. जेवढी भाकरीचं पीठ तुम्ही छान मळाल ना, तेवढी भाकर सुंदर येते. आणि चव पण छान खरपूस लागते भाकरीची. थोडंसं पीठ बाजूला ठेवले आणि थोडंसं पीठ भाकरीला घेतले. छान असं खारे पीठ भाकर थापण्यासाठी लावले. पीठ आहे थोडं. कशी गोल गोल गरीच भाकर झाली बघा. मीठ टाका पण छान लागतं चव. बाजरीची भाकर छान लागते मीठ टाकल्यावर. आणि कोणती पण तांदळाची, बाजरीची, ज्वारीची भाकरीमध्ये मीठ टाकलं ना, खूप छान भाकर. नुसती खाल्ली तरी छान लागते, चांगली लागते. ओके बघा, भाकर चंद्रासारखी भाकर. गेली तव्यावर बिचारी शेकायला. वरतून लावा पाणी. असं छानपैकी पाणी लावून घेतले मस्त. आता ती पलटायची. मस्तपैकी छान. किती भाकरी करते? 2 3 5 6 होईल काय? पोळ्या उरल्या ना, ते छान असे कापून घ्यायच्या पोळ्या, तळायच्या त्या पोळ्यांना. आणि चाट मसाला वगैरे लावायचा. बघा, एक तव्यावर आणि एक परातीमध्ये. तिकडे मस्त भाजी शिजली.
बारीक कर ना गॅस. दे बरोबर बारीक करून. छानपैकी आता भाकर तयार आहे. बघा किती सुंदर फुगली भाकर. तर नक्कीच आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा मला. माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करा सगळ्यांनी. भाकर आवडली का? वाव, बघा किती सुंदर भाकर. आता खाऊन घे थोडीस तू छान, छान. त्याला खाऊन दाखव. नाही ना ओके, गेली टोपल्यात ती. छान लागत. तर आवडल्यास नक्की लाईक करा, सपोर्ट करा. आणि अगं मी खाऊन बघते असं म्हण ना. नाही मी नाही खाऊन बघत. मग तुम्हाला सांगते मला. ओके बाय. आवडल्यास नक्की माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करा.